तर पनवेल महानगरपालिकेत भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे। प्रभाग क्रमांक 18 ब मधून ही निवड झालेली आहे। तर भाजपकडून पुण्यात शरद मोहोळच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील महिलेला उमेदवारी देण्यात आली आहे। स्वाती मोहोळचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल झालाय। स्वाती मोहोळ प्रभाग क्रमांक 11 ब मधून भाजपच्या उमेदवार आहेत। तर तिकडे दिव्यात तिकीट वाटपावरून नाराजी पाहायला मिळाली। मनसेचे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 28 मध्ये ही नाराजी आहे। रोहिदास मुंडेंच्या उमेदवारीवरून ही नाराजी पसरलेली आहे। त्यामुळे शिंदे सेनेचे रमाकांत मडवी त्यांना मदत करणार असल्याची देखील माहिती मिळते। रमाकांत मडवी हे ठाण्याचे माजी उपमहापौर आहेत। उद्धव ठाकरे पक्षाच्या रोहिदास मुंडे यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे। त्यावरून नाराजी आहे। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। इकडे दिव्यात तिकीट वाटपावरून नाराजी पसरल्याचं पाहायला मिळतंय। मनसेचे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत। दरम्यान शिंदे सेनेचे रमाकांत मडवी जे की ठाण्याचे माजी उपमहापौर होते ते यांना मदत करणार असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे। उद्धव ठाकरे पक्षाच्या रोहिदास मुंडे यांना ही उमेदवारी देण्यात आली आणि त्यावरून हे नाराजी नाट्य पाहायला मिळतंय अशी सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, तिकडे दिव्यात मनसेचे कार्यकर्ते नाराज झाल्याचं समजतंय आणि दरम्यान शिंदे सेनेचे रमाकांत मडवी जे की ठाण्याचे माजी उपमहापौर आहेत ते यांना मदत करणार आहेत। काय या संदर्भात अधिकची अपडेट? नक्कीच आपण बघतोय की माजी महापौर आहेत रमाकांत मडवी, त्यांना हे लोक मदत करणार आहेत मनसेचे कार्यकर्ते। त्याचं कारण ठाकरे बंधूंची युती आहे, आपल्याला माहितीच आहे। आणि या युतीमध्ये जे प्रभाग क्रमांक 28 जो आहे तो दिवा येतो। हा प्रभाग क्रमांक ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे यांना सुटलेला आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांना सुटल्यामुळे तिथले जे मनसेचे कार्यकर्ते आहेत ते नाराज झालेत। कारण अनेक वर्ष कार्यकर्त्यांनी मेहनत केलेली असते, काम केलेलं असतं आणि त्यांना तिकीट न मिळाल्याने ते नाराज झालेत। खरं तर जे रोहिदास मुंडे आहेत, जे आता तिथे उमेदवार उद्धव ठाकरेंनी दिले, ते आमदारकीसाठी देखील उभे होते। मात्र आपण बघतोय की आता सध्या त्यांच्यावर नाराजी जी आहे ती मनसे कार्यकर्ते व्यक्त करतात आणि त्याचमुळे त्यांच्या समोर जे उभे आहेत शिंदे सेनेचे उमेदवार, जे ठाण्याचे माजी उपमहापौर होते रमाकांत मडवी, त्यांना मदत करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला कृपा दिलेली पाहायला मिळते। त्यामुळे नेमकं काय होतं या विभागात आणि राज ठाकरे या नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढू शकतायत का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या बातमी संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।